आणि आमच्या अक्कांचा तर सगळा जीव त्या गावाकडेच लागलेला होता, भाऊ घरी एकटे असल्यामुळे आमचे सासरे. तर त्यांनी त्यांची भराभरी व्यवस्थित करून ठेवलेली होती. आज आहे ना आमच्या अक्का गावाकडून आलेल्या होत्या आणि अक्कांना मी ह्या भरण्या दिलेल्या होत्या, पण आमच्या साहेबांनी भरण्यांचा विषय असा केला की मी त्या एका व्यवस्थित पिशवीमध्ये एकत्र करून दिलेल्या होत्या, पण आमच्या साहेबांचं म्हणणं होतं सगळ्या एकात एक बसतात. तर मीही त्यांना प्रयोग करून दिला. आता त्यांच्या मते होतं की बसणारच आहेत आणि मी म्हणत होते बसणारच नाहीत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि भरण्या एकात एक बसतात का नाही आणि माझ्या डेली व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, याचं उत्तर तुम्हाला 100% भेटेलच. आणि व्हिडिओ आवडलाच तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता खरं पाहिलं तर मी ह्या सर्व भरण्या एकत्र कधी करून ठेवून पाहिलेल्याच नव्हत्या, कारण की संपूर्ण आणले तशा व्यवस्थित घासून ठेवणं आणि वरती वापरतच होते मी पण. आणि मग आता ह्यांचं होतं की एकत्र बसणार आहेत, मी पण कन्फ्यूज झाले की बसतील की नाही बसतील. आणि हे शेवटपर्यंत त्यांचं पण बऱ्याचशाच वेळ चाललं, परंतु माझं पण घरात बरंच काम बाकी होतं. मी काही जास्त वेळ थांबले नाही यांच्यामध्ये, कारण की बसतायत का नाही बसतायत ह्याला अर्धा तास तर नक्कीच लागलेला असतात. परंतु माझे देवपूजा, स्वयंपाक, सकाळचे जेवणाचे मला डबे तेवढ्या बरण्यात ना असे फक्त भरपूर बसून राहिलेले होते. दाखवायचं तुम्ही. मुलांचा नाश्ता, तेवढे त्यांना एकात क्लासला एक आहेत का पाठवायचं, हाय ना तुमचं म्हणणं बसून एकाला दाखवा. बाहेर जायचं होतं त्याच्या कॉलेजमध्ये, त्याला पाठवायचं. बसवा. त्याच्यामुळे मी यांच्याकडे न थांबता मी माझे डायरेक्ट घरामध्ये गेले आणि अक्कांनाही चहा वगैरे करून द्यायचा होता. होय, त्या मराठी शाळेच्या पाठीमागं नाही का, आणि ते तिथं आहेत ना काय काय पिंपळाचं झाडे मोठून त्याला चोवळत बसते. अरे पिंपळाच्या झाडाला पुरुषांनी प्रदक्षिणा घातली होती गेल्या वर्षी, ही पत्नीच नको मला म्हणून. 7 जन्मात नाही एका जन्मात पण नको म्हणून टीव्हीवर न्यूज नव्हती. आता ना मी वहिनींशी थोड्याशा गप्पा टप्पा मारून मी माझी देवपूजा आवरून घेतलेली होती, कारण की अक्काला सकाळी सकाळी लवकरच जायचं होतं. त्यांना पण लवकरच एसटी होती आणि गावाकडे आमचे सासरे एकटेच असल्यामुळे त्यांचंही चाललं होतं. परंतु त्या काल दवाखान्यात गेलेल्या होत्या, रुटीन चेकअपसाठी गेलेल्या होत्या आणि त्यांनी गावाकडून वल्या शेंगा आणलेल्या होत्या खायला. आता मी त्यांना सांगितलं थांबा माझी देवपूजा वगैरे होत्या, मग आपण सगळ्यांना चहा वगैरे करून घेऊत. मी देवपूजा करून तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं आणि लगेच अक्कांना पण चहा करून दिला. मी तर सकाळी लवकरच चहा घेतलेला होता, पण वहिनी आल्यामुळे मलाही मूड झाला की डबल चहा घ्यावाय म्हणून. नाही तर गाण्याच्या भेंड्या खेळत आपण. भेंडी बघितलं की गाण्याच्या भेंड्या आठवल्या बाबाईला. भेंडी पाहिली कीच गाण्याच्या भेंड्या आठवल्या बघ ना. आता चहा करत असताना काय झालं, गावाकडून अक्कांना सारखे पिशव्या गावाकडं पण कशाला पण लागतात आणि माझ्याकडं पण इथं किराण्याला वगैरे सारख्या आपल्या प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे येतात, केळीच्या आपल्या म्हणजे बंदाच्या पिशव्या. तर त्यासाठी मी काय केलं, अक्कांना विचारलं की तुम्हाला पिशव्या द्यायच्या आहेत का, तर अक्काने सांगितलं की दे लागतात म्हणून. मग मी त्यांच्याकडे पिशव्या दिल्या, बऱ्याचशाच मी अशाच साचून ठेवत असते. मग त्यांना पिशव्या देऊपर्यंत चहाही उकळतच होता आणि मुलांचं चाललं होतं चहा नाश्त्याचं. आणि आमच्या अक्कांचा तर सगळा जीव त्या गावाकडेच लागलेला होता, भाऊ घरी एकटे असल्यामुळे आमचे सासरे. तर त्यांनी त्यांची भराभरी व्यवस्थित करून ठेवलेली होती, पिशव्या वगैरे, पाण्याची बॉटल, त्यांच्या गोळ्या, औषधं. गोळ्याही त्यांना भरपूर असतात, त्याच्यामुळे त्यांच्याही सगळ्या गोळ्या वगैरे त्यांना मला सगळं घ्या, कारण की गावाकडं परत 8-8 दिवस गावाकडं आमचंही जाणं होत नाही, लांब थोडंसं असल्यामुळं आणि साहेब आमच्या ड्युटीला कामावर असल्यामुळे. मग त्यांना सांगितलं की तुमच्या गोळ्या वगैरे घेऊन जा, सगळं त्यांनी भरून ठेवलं होतं व्यवस्थित. आणि साहेब जाणार होते सोडायला त्यांना, अक्कांना. पण बोलायचे मनस्थितीच नाही. बोल तुझं मनोगत व्यक्त कर. आता इथे ना अक्कांना गावाकडे गेल्यावर गोळ्या औषधांचं म्हणलं एकदा सांगून घ्यावं, म्हणून त्यांना त्यांच्या गोळ्याचं सगळं रुटीन सांगितलं, ही गोळी कधी ती गोळी कधी म्हणून. त्या गोळ्या औषधं त्यांना सांगितल्याच्यानंतर त्यांच्याही लक्षात राहतं. सकाळ दुपार संध्याकाळ आज आमच्या मेसचा मेनू होता अख्खा मसूर. तर अख्ख्या मसूरची एकदम ढाबा स्टाईल रेसिपी, एकदम सुंदर प्रकारे पहा तुम्ही शेवटपर्यंत नक्की आणि ट्रायही करा. कढीपत्ता टाकायचा, हा कांदा ना चांगला परतून घ्यायचा मैत्रिणींना. कांदा लवकर आता कांदा परतण्यासाठी परतूपर्यंत अक्कांचा चहा झालेला होता, अक्कांना चहा दिला अगोदर.
आई ते आहेत ना दिगंबरच्या वन त्यांनी अकॅडमी फी केलेली आहे. आता कांदा परतून झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये काळा घरगुती काळा घाटी मसाला, धना पावडर, आंबारी पावडर, लाल तिखट, मटन मसाला अशा अनेक प्रकारचे थोडे थोडे मसाले टाकून घ्यायचे आपण आपल्या प्रमाणानुसार किंवा चवीनुसार. आणि मस्त असं आता काही लोकांना खूप आपल्या कुटुंबामध्ये तिखट आवडतं किंवा काहींना मध्यम प्रमाणात आवडतं, तर आपण आपल्या आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचे मैत्रिणींना त्याच्यामध्ये. आणि संपूर्ण परतल्याच्या नंतर आता मी ना अगोदरच काय केलेलं होतं, खोबरं असं काळं कुठं भाजून ते बारीक करून घेतलेलं होतं. खोबऱ्याचा किसमी टाकून घेतलाय. नंतर मध्ये 1 ते 2 टोमॅटो आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो, पण साधारणतः 2 टोमॅटो घेऊ शकतात. मध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं 1.5 ते 2 तास. हे पाऊस हे संपूर्ण साहित्य शिजून मऊसर होईपर्यंत आपण झाकण ठेवून घेणार आहोत. आणि थोडंसं कमी गॅसवर, लो फ्लेमवर. टेस्टही खूप छान होते आणि हे मस्त असतं. काळा कुळकुळीत रंग येऊन हे कांदा आणि टोमॅटो एकजीव झालेले. आणि आता ह्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अख्खा मसूर टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये पाणी ओतून अशा पद्धतीने आपल्या भाजीच्या प्रमाणामध्ये. आता हे शिजून खूप घट्ट होणार आहे, त्याच्यामुळे आपण आता कोमट गरम पाणी ओतून घेतलेलं आहे आणि याचा मस्त आता शिजून देऊ. हा आपली अख्खा मसूरची भाजी आहे ना ढाबा स्टाईल, त्याच्यामध्ये मी असं तमालपत्र टाकून घेतलं मैत्रिणींना. आणि अशी घट्ट मस्तपैकी काळ्या कुट्ट रंगाची आपली ढाबा स्टाईल मसूर भाजी अगदी रेडी आहे मैत्रिणींनो. एकदा नक्की करून पहा आणि तुम्ही करण्याची पद्धतही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही एकदा चहा पितो थोडा थोडा. नको चहा का झालं. नाही फाईन नका, पण आता घेतला पाहिजे ना थोडासा. गॅस बिचारा म्हणून. उद्या वट पौर्णिमा आहे, तयारी करावं लागन, जावं लागन. कुठं जायचं, काय करायचं तिथं तर का तुम्हाला शाळेत चालू होते वडच लई लहान आहे हो. आणि परत अकॅडमी तुम्ही गेलता तिथं, आपण गेलतो की बघू. अरे 2-3-4 वड आहेत प्रणव तिथं. हा कमून बारकाले कशाचे होते प्रणव? चांगले होते की चांगले आपल्या ह्याच्यावर त्या तिकडे लिंबाचं झाड. अकॅडमीच्या एकदम समोरासमोर होते प्रणव. 3 का 4 होते वहिनी? 2 का 3 होते काहीतरी. आता आमच्या कंच्या गाडीचा टाईम झालेला होता आणि साहेब आमचे सोडायला जाणार होते. तर मी त्यांना सांगितलं की घरामध्ये काही भरण्या होत्या शिल्लक. तर त्यांना सांगितलं की भरण्या वगैरे आहेत, मी कधी कधी देत असते असं काही सामान लागलंच तर गावाकडं. कारण की तिथंही म्हणजे खराब वगैरे झालं तर घासण्यापेक्षा पुसण्यापेक्षा मी डायरेक्ट ते बदललेलंच बरं. त्याच्यामुळे मी देत असते कधी कधी अशा काही गोष्टी. तर गावाकडे चुलीसमोर भरण्या गरम होतात, ते होतात, त्याच्यामुळे मी देत असते नेहमी भरण्या. झाकणं नाहीत बसत, भरणे आहेत ना एका भरणे एका त्याच्यात झाकणं सहित बसत आहेत. नाही बसत, नाही बसत बसत नसतात बसत ते. अहो उंच झाक नाही ते कशी बसते ना. त्याच्यात बसून आणलेली 3 बसते. आता आमचे साहेब आहेत
नाही बसणार नाही की तर ते मुद्दामून ते ट्रायच करणार आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सरळ सांगितलं की बसून टाका ठेवा आणि मला दाखवा. आता मी पण जरा कन्फ्यूजच होते बरं का ह्या बाबतीत, कारण की मला वाटत होतं की बसतीलच काय की, पण नंतर विचार केला की बसणार आहेत की नाही बसणार आहेत. तर हे तर मला शेवटपर्यंत, मला तर वाटतं व्हिडिओच्या शेवटपर्यंतही कळतंय का नाही काय माहिती. त्यांचं चाललेलं होतं. गाडीला उशीर होईन, जठत बसू नका. हसण्यासारखंच झालेलं होतं बरं का हे. पण मी काही बोललेच नाही. म्हटलं जाऊ द्या, आपल्याला कुठं काही त्रास आहे, हेच बघतायत, हेच पाहतायत, त्याच्यामुळे आपण कशाला बसायचे त्यांना सांगत. बसू आणि चांगली मोठी आणि आता सगळा विषयच्या लक्षात घेऊ नये ना, डायरेक्ट ह्यांनी पिशवीमध्ये भरून ठेवल्या भरण्या, आणि तशाच मी जशा ठेवल्या तशाच अक्कांच्या हातात दिल्या आणि अक्कांनाही नेऊन सोडायला निघाले होते, कारण की अक्कांच्या गाडीचा टाईम झालेला होता. अक्कांनाही जरा गुड बाय म्हणलंच, गेल्या त्या पण गावाकडं. तसं तर ना आमच्या अक्का खूपच धाडशी आहेत. त्या कुठल्याच गोष्टीला अशा घाबरत वगैरे नाहीत. त्यांना एवढे गोळ्या औषधं दुखणं वगैरे आहे त्यांना शुगर नाही आहे बरं का, पण बीपीचा त्रास आहे. परंतु त्या कसल्याही ट्रीटमेंटला घाबरत नाहीत. हॉस्पिटलमध्ये केल्या तर आता किती केलं तरी जुनी माणसं असे काही ठराविक मशीनला वगैरे किंवा चेकअपला वगैरे घाबरतं. तसं आमच्या अक्कांचं काम नाही. उलटं त्यांना असं वाटतं अजून चेकअप करून माझं जे आहे ते आजारांचं निदान करावं. आणि त्या गेल्या गावाकडं आणि मी परत माझ्या घरामध्ये कामाला आल्या. तर मी जर का बाहेर बसते तर गॅसचं काम कोण पाहिजे, म्हणून मी माझी परत बाकीच्या कामाला लागले. त्यांच्या त्या वस्तीगृहाच्या समोरच ते हे वडाचे झाड 2-3 तोडले काय. हाय ना, तेच चाललंय काकूचा माझा विषय. काय पाहिजे तुम्हाला? टोपला बोल ना. बघा लोक माझा ते म्हण अर्ध्या मसूरची डाळ. हा आता मी वहिनींना आम्हाला दोघींना चहा राहिला होता. आमच्या दोघींचा चहा करून घेतला आणि वहिनींनी चहा घेतला मस्त. धड 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 दगड पडल्या आणि म्हणल्या जणू काय गारा पडल्या आणि रप 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 म्हणलं. रात्रभर झोप नाही. 8 दिवस तर रानातलं पाणी जिरणार नाही म्हणले. दबाला दिवसांनी वापसा. ए प्रणव, तुला जास्त आलं टाकून फक्त कब्बर चहा देते, दूध पिऊ नको जास्त. दुधाने ना ताप आणि जास्त शिवत बरोबर. अरे हळदीच्या मिठाच्या दुधाने होत असतं प्रणव थोडं. बरं चालते. हा सकाळी सकाळी आल्याचा चहा घेतला ना असा मूड तरतरीत होतो आणि स्वयंपाक करायला एवढा उल्हास येतो. पटपटा असावरची चपाती टोपल्यात आणि पळपटावरची तव्यावर जाते. हा नवीन ब्रश नाही नसते बहुतेक, आणावं लागते. आजच्या दिवस शिकण मी घेऊन येईल सांगते दादाला. वर बघ बरं आहे का ती त्या ड्रेसिंग टेबलच्या ह्याच्या बघ बरोबर. नाही का संपले असते. आता आपला मेसच्या डब्यांचा स्वयंपाक आवडलेला होता. आता आपल्याला डबे भरून घ्यायचे. तर आता ना हे डेलीचं आमचं रोजचंच रुटीन आहे. त्याच्यामुळं माझं पण म्हणजे हातात अशी कामं काही बसलेली असल्यामुळे मलाही काही असं जाणवत नाही, जास्त मोठा त्रास वाटत नाही. पण जे कोणी असं माझ्या शेजारी वगैरे अचानक घरी आलेले लोक असतील, आमच्या मैत्रिणी वगैरे कोणी शेजारच्या ताई काकू कोणी असतील, तर त्यांना जरा विशेष वाटतं तुम्ही एवढे डबे बनवतात कसं काय काय कसं काय. पण आमची फॅमिली मोठी असल्यामुळे या घरी वगैरे अचानक घरी आलेले लोक असतील, आमच्या मैत्रिणी वगैरे कोणी शेजारच्या ताई काकू कोणी असतील, तर त्यांना जरा विशेष वाटतं तुम्ही एवढे डबे बनवतात कसं काय काय कसं काय. पण आमची फॅमिली मोठी असल्यामुळे या गोष्टींचं विशेष स्वयंपाकाचं असं मला काहीच वाटत नाही खरं तर, कारण की माझ्या माहेरची सगळी जॉईंट फॅमिली अजूनही आहे आणि आमचे 7-8 जण बहीण भाऊ सगळे चुलते काके, आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे माझ्याकडं असायचा. मी 4 वाजता शाळेतून आल्याच्या नंतर
आमची आजी सगळं स्वयंपाकाचं नियोजन मला सांगायची, फक्त सांगायची की ही भाजी बनवायची आज, ती भाजी बनवायची आज, आज रानामध्ये हे काम केलं असेल आमच्या वडिलांनी, अण्णांनी, ताईंनी, त्यांनी, मग ते आता रानातून घरी येतील, त्यांना भुका लागतील, मग पटकन आपल्याला स्वयंपाक करावं लागन बाई, पटकन उरकावं लागन बाई. आमची आजी पण मला असं काही मदत करू लागायची, लसूण कांदा चिरून देणं, सोलून देणं, भाज्या निवडून देणं किंवा झाडलोट करून घेणं, असं म्हणजे बरेचसेच कामं आजी काही करू लागायची, मी पण काही करायचे. आणि आम्ही दोघी बहिणी मोठाल्या होतो आणि आमचे बहीण भाऊ सर्वच जण लहान लहान असल्यामुळे आमची स्वयंपाकाची वगैरे जबाबदारी आमच्या दोघी बहिणींवरच असायची. एकत्र जॉईंट फॅमिलीचा स्वयंपाक नेहमी पाहिला होता, केलेला होता. आईने, काकीने आमच्या म्हणजे संपूर्ण स्वयंपाक, पाहुणे रावळे आणि येणं जाण्याची वर्दळणा खरं आमच्या अण्णांच्या घरी भरपूरच होती, पहिली पण आणि आत्ता पण. आणि तेवढ्यातून पण आमच्या आईन ते कधी डगमगत नसायच्या. स्वयंपाकाची इतकी छान पद्धत आणि इतकं सोयीस्कर स्वयंपाक असायचा ना त्यांचा, की सकाळी 7 ते 8 वाजता तर आमच्या आईंचा सगळा स्वयंपाक वगैरे झालेलाच असायचा. शेतकरी कुटुंब असल्यामुळे ना रानातल्या ओढीने संपूर्ण स्वयंपाक, घरचं सगळं, पाहुणे रावळे येणं जाणं, आमची तशी फॅमिली भरपूर चांगली सुशिक्षित आणि सर्व तसं म्हणजे जॉईंट फॅमिली असल्यामुळे स्वयंपाक भरपूर पाहण्याचा वेळ आला. कसं आहे, जास्त स्वयंपाक पाहिला ना आपण, नाही ना केलेला, आणि कधीतरी पाहायचा म्हटल्याच्या नंतर खरंच ही विशेष बाब आहे. परंतु हे आमच्या अंगवळणीच काम पडलेलं होतं, त्याच्यामुळे मला खरं मेसच्या डब्यांचं काही मला असं जास्त जडच गेलं नाही कधी. आता ह्या डब्यांमध्ये कोणाच्या 2 चपात्या असतात, काहींच्या 4 पोळ्या असतात, असं काही वेगवेगळे डबे असतात. काही कधी भाज्या वगैरे संपूर्ण मेनू एकच असतो, पण भाज्या त्याच्यामध्ये आपलं जे ती क्वांटिटीचं प्रमाण काही थोडंफार कमी जास्त असतं, त्याच्यामुळे मी प्रत्येक डब्यांवर वेगवेगळे नावं टाकून घेते. आता अशा गप्पा मारत मारत ना भरपूर असं काम होऊन जातो मैत्रिणींनो. आणि खरंच मी जेव्हापासून यूट्यूबचं असं काही करायला लागले ना, तेव्हापासून माझं कामही होतंय, सगळंच होतंय. आणि जास्त म्हणजे कामाचा व्यापही वाटत नाही का काय, की तुमच्याशी गप्पा मारून खरंच फ्रेश वाटतं. आणि दुपारी बसल्याच्या नंतर न थकता मी नक्की पाहते की माझे व्हिडिओ कोण कोण पाहतंय, कोण कोण नाही, किती वेळ पाहतंय, किती वेळ नाही. मी संपूर्ण काही गोष्टी अशा पाहत असते आणि मग जरा मनाला एक म्हणजे छान आनंद वाटतो, विरंगुळा वाटतो. आता डबेही भरून झालेले होते आणि डबे भरून झाल्याच्या नंतर आता मला डबे घेऊन जायचं होतं आज, पण भैया येतो बोललेला आहे, पण तो नाहीच आलाच तर मलाच जावं लागेल. तर अशा पद्धतीने माझं आजचं डेली रुटीन होतं. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आता खरं पाहिलं तर ना, असं कधी सकाळी सकाळी जर का बाहेर आलं ना, तर पक्ष्यांचा किलबिलाट आणि म्हणणं एवढं फ्रेश होतं ना, खरंच त्यांचं मंजूळ स्वर वगैरे. आणि प्रत्येक पक्षाची काही ना काही 2 पक्षी एकत्र एका शेजारी बसली असतील तर त्यांची वेगळी चिवचिव चिवचिव चालू असती. मला पण वाटतं की आपले 2 लोक जर का एकत्र बसलेस तर ते लोक किती एकमेकांना विचारतात, जेवलात का, झालं का जेवण, झालं का चहा नाश्ता, आज कुठं गेलतात, उद्या कुठं जाणार आहेत, आज काय नियोजन आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीने तशाच काहीतरी सांकेतिक भाषेमध्ये ते पक्षी एकमेकांशी गप्पा मारत असतील, असंच मला पण वाटतं. आणि झाडं झुडपं असल्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट हा खूपच छान आणि मनोरंजन असतं आमच्या दारामध्ये. तर चला, उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नावाचं